आणि मुस्लिम बांधवांना सांगतो, जर तुमच्या मनामध्ये हेच जर कायम जर राहणार असेल तर मग आम्हाला पण तो विचार करावा लागेल, हे पण तुम्हाला सांगून टाकतो. जर आम्ही कुठं कमी पडत असतो, आम्ही सांगितलं होतं ना, मोदी साहेब केंद्रात राहतील, इथं तटकरे साहेब आणि भरत शेठ आहेत. कोण तुमच्या मुलीची कधी छेड काढली आमच्या मराठी पोरग्यांनी? सांगावं एखादं उदाहरण. कुठं आपली हिंदू मुस्लिम दंगल झाल्या या 15-20 वर्षामध्ये? सांगावं एखादं आम्हाला उदाहरण. मग तुम्हाला भीती कसली होती? तुमच्या सगळ्या कब्रस्तानला संरक्षण भिंत पाहिजेत, आमच्या गावातनं जाणारा अंतर्गत रस्ते पाहिजेत, मेन रस्ते पाहिजेत. जे जे तुम्ही सांगताय ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. कुठची बौद्धवाडी वगळले की तिथं बौद्ध विहार नाही आम्ही घेतलं म्हणून सांगावं एखाद्याने. मग नेमकं काय? संविधान घालवणार नाही म्हणून आपल्या सगळ्या नेत्यांनी अगदी घसा कोरडा होईपर्यंत सांगितलं, आम्ही संविधानाला हात लावणार नाही, संविधान बदलणार नाही आहे. परंतु जे काय आपल्या डोक्यामध्ये बसलंय ते आता काढणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि मुस्लिम बांधवांना आमची पुन्हा एकदा विनंती आहे, ठीक आहे, अख्ख्या देशामध्ये जो काय प्रकार झाला त्यामुळे तुम्ही पण अपवाद नव्हतात, पण आता आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा हाय त्या परिस्थितीत पूर्वी जे आपण एकत्र होतो, नांदत होतो सगळे, त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल.